हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 लेसन नंबर 4.5 द एलिफंट अँड द ॲन्ट्स. द एलिफंट अँड द ॲन्ट्स. एलिफंट म्हणजेच हत्ती, ॲन्ट्स म्हणजेच मुंग्या. रीड अलाउड म्हणजेच मोठ्याने वाचा असं म्हटलेलं आहे. वन्स अपॉन अ टाइम म्हणजेच एकेकाळी there lived a huge elephant in the forest. तर एका काळी एका जंगलात, फॉरेस्ट म्हणजेच काय, जंगलात एक बलवान हत्ती राहत होता. एक मोठा, ह्यूज म्हणजेच मोठा, बलवान हत्ती राहत होता. there lived म्हणजेच राहणे, a huge म्हणजेच मोठा, elephant म्हणजेच हत्ती, फॉरेस्ट म्हणजे जंगल. तर एकेकाळी एका जंगलात एक बलवान हत्ती राहत होता. एव्हरी डे it would walk heavily stomping the ant hill. every day दररोज. it would walk heavily तर तो रोज फिरत असे, जंगलात काय करत असे, रोज फिरत असे. heavily stomping म्हणजेच काय, जड पावलाने तो काय करत असे, चालत असे. काय करत असे, मोठे जे पाय आहेत त्याचे तो आदळत काय करत असे, चालत असे. त्यामुळे तिथं जे ant hill होते, ant hill म्हणजेच काय, वारूळ. अँट हिल म्हणजेच काय, वारूळ. ते वारूळ तो काय करत असे, तुडवत जात असे रोज. काय करत असे, तुडवत जात असेल. म्हणजेच काय होईल पहा, तर तो रोज जंगलात फिरत असे आणि चालताना त्या जड पावलांनी तो जमिनीवरील मुंग्यांचे जे वारूळ आहेत त्यांना काय करत असे, तुडवत जात असत. कोण? तो हत्ती. The ants decided to teach the elephant a lesson. तर त्यामुळे आता मुंग्यांनी काय केलं, ठरवलं. डिसाइड म्हणजेच काय, ठरवणे किंवा निर्णय घेणे. ॲन्ट्स म्हणजेच मुंग्यांनी काय ठरवलं की टीच म्हणजे शिकवणे, द एलिफंट अ लेसन. तर इथं हत्तीला धडा शिकवण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं. कोणी? ॲन्ट्सनी. कोणी? मुंग्यांनी. कारण त्यांना खूप त्रास होत होता. कोणामुळं? त्या एलिफंटमुळं. कोणामुळं? त्या एलिफंटमुळं. कारण तो एलिफंट रोज काय करायचा, त्याच्या जड पावलांनी त्यांची सगळी जी मुंग्यांची वारूळ आहेत ते काय करत असत, तो तुडवत जात असत. त्यांना खूप वेदना व्हायच्या, खूप त्रास व्हायचा. मग त्यांनी ठरवलं की आपण हत्तीला काय करायचं आहे, धडा शिकवायचा आहे. वन डे म्हणजेच एके दिवशी द एलिफंट वॉज इटिंग बनाना लिव्स. तर एके दिवशी हत्ती काय करत होता, केळीचे पाने खात होता. तो काय करत होता, केळीचे पाने खात होता. वॉज इटिंग म्हणजेच खाणे, बनाना म्हणजेच केळी, लिव्स म्हणजेच काय, पाने. केळीचे पाने खात होता तो. ऑल द ॲन्ट्स स्टार्टेड बायटिंग इट. तर सगळ्या मुंग्यांनी मिळून त्याला काय करत, चावायचं चालू केलं. तिथं काय केलेलं आहे त्यांनी, तेवढ्याच सगळ्या मुंग्या तिथे आल्या त्याच्याजवळ आणि त्या सगळ्या मुंग्यांनी मिळून त्याच्या अंगावर चढलेले आहेत आणि सगळ्या अंगावर चढून त्याला काय केलेले आहे, तिथे चावायला चालू केलेले आहेत. पहा, पिक्चर मध्ये दिसून येत आहे आपल्याला. तर ऑल द ॲन्ट्स स्टार्टेड बायटिंग इट, चावायला सुरुवात केली. द एलिफंट वॉज अनेबल टू बिअर द पेन. मग आता ह्या सगळ्या मुंग्या चावत असल्यामुळे त्याला खूप त्रास होऊ लागला. कोणाला? हत्तीला. त्याला वेदना सहन होईनात, कारण सगळ्याच मुंग्या येऊन त्याच्या अंगावर चढल्या आणि सगळ्याच मुंग्या एकदमच त्याला काय करू लागल्या, चावू लागला आणि चावू लागलेल्या आहेत. तर येथे त्याला बिअर द पेन, बिअर म्हणजेच काय, सहन न होणे. अनेबल टू बिअर म्हणजेच काय, सहन न होणे. काय सहन होत नव्हतं त्याला? वेदना. कशाचा वेदना? ते जे मुंग्या चावत होत्या त्यांची वेदना त्याला सहन होत नव्हतं. इट बिगॅन टू ट्रम्पेट लाऊडली. मग तो काय केला, मोठ्याने ओरडला. ट्रम्पेट म्हणजेच काय, त्याच्या हातीच्या सोंडातून जे आवाज येत आहे तसं तो मोठ्यानं काय केला, ओरडला, ट्रम्पेट केला, मोठ्यानं सोंडातून आवाज काढला. त्यालाच काय म्हणलेलं आहे, ट्रम्पेट लाऊडली. द ॲन्ट्स फेल्ट सॉरी फॉर द एलिफंट्स. आता येथे मुंग्यांना हत्तीची काय आली, दया आली. काय आली? दया आली. कारण त्याला वेदना सहन होत नव्हत्या. कोणाला? हत्तीला. कारण सगळ्या मुंग्या काय करत होत्या, त्याच्यावर चढून चावत होत्या आणि त्याला वेदना सहन होत नसल्यामुळे हे त्यांना कळालं आणि तो ओरडू लागला. कोण? हत्ती. आणि हे जेव्हा ॲन्टला कळालं, जेव्हा मुंग्यांना कळालं, त्यांना त्याच्याबद्दल दया आली. कोणाबद्दल? हत्तीबद्दल दया आली.
दे सेड म्हणजेच कोण? मुंग्या. मुंग्या काय म्हणाल्या पहा हत्तीला, वी आर सॉरी, आम्हाला माफ कर. सॉरी म्हणजेच काय? माफ कर. वी वॉन्टेड टू टीच यू अ लेसन. आम्हाला तुला धडा शिकवायचा होता. आम्हाला काय करायचं होतं? तुला धडा शिकवायचा होता. द एलिफंट रिअलाइज इट्स मिस्टेक. तर येथे हत्तीला स्वतःची चुकीची सुद्धा जाणीव झाली. रिअलाइज म्हणजे जाणीव होणे, रिअलाइज्ड म्हणजेच जाणीव होणे किंवा कळणे. इट्स मिस्टेक म्हणजेच काय? त्याची चूक त्याला समजली. काय चूक होती हो त्याची? कारण तो खाली न पाहता मुंग्यांचं वारूळ आहे का नाही, अँट हिल आहे का नाही, हे न पाहताच तो काय करत होता? चालत होता. त्यामुळे रोज त्यांचे जे अँट हिल्स होते ते तुडवले जायचे. त्यामुळे त्यांना खूप त्रास व्हायचा. हे त्याला माहित नव्हतं. जेव्हा त्याला कळालं की आपल्याला कसं वेदना होतात तसं दुसऱ्यांना सुद्धा वेदना होतात, ह्याची हे जे चूक आहे, हे जे मिस्टेक आहे, हे एलिफंटला काय झालेलं आहे? तर रिअलाइज झालेलं आहे, त्याला समजलेलं आहे. इट अंडरस्टूड आणि त्याने विचार केला. अंडरस्टूड म्हणजेच काय? विचार केला किंवा समजून घेतला. दॅट ऑल लिव्हिंग बीइंग्स फील पेन. तर त्याला सुद्धा समजलं की छोट्या लिव्हिंग थिंग्सला सुद्धा काय होऊ शकतं? त्रास होऊ शकतं, वेदना होऊ शकतात. ऑल लिव्हिंग थिंग्स, सगळ्याच लिव्हिंग थिंग्सला, सगळ्याच जीवांना त्रास होऊ शकतं. हे कोणाला समजलं? एलिफंटला समजलं. फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स, मग त्या दिवसापासून, फ्रॉम म्हणजेच दॅट डे ऑनवर्ड्स म्हणजेच त्या दिवसापासून, द एलिफंट डिड नॉट ट्रबल अदर. मग त्या दिवसापासून हत्तीने कोणालाही त्रास दिलेला नाही. तो सगळ्यांशी प्रेमाने राहू लागला. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे पहा. माइट डज नॉट ऑलवेज मेक राईट. माइट म्हणजेच काय? पराक्रम. माइट म्हणजेच काय? पराक्रम किंवा ताकद. आता हत्ती एवढा मोठा आहे म्हणजे हत्तीकडे ताकद, एनर्जी, स्ट्रेंथ जास्त असेल, पण ताकदच असणे कधीही गरजेचं नाहीये. फक्त ताकद असणे म्हणजेच नेहमीच बरोबर असणे असं नाही. त्याचं इथे मॉरल ऑफ द स्टोरीचं मीनिंग होईल. त्यात आफ्टर नेक्स्ट वन आहे लिसन अँड राईट. लिसन अँड राईट. लिसन म्हणजेच ऐका, राईट म्हणजेच लिहा. ह्यूज म्हणजेच प्रचंड किंवा खूपच मोठा. एलिफंट म्हणजेच हत्ती. हेविली म्हणजेच काय? जडपणे किंवा एकदम जोरात. स्टॉम्पिंग म्हणजेच काय? पायाखाली तुडवणे किंवा पाय आपटणे. अँट हिल्स म्हणजेच काय? मुंग्यांच्या वारुळाला अँट हिल्स असं म्हणतात. मुंग्या जिथं राहतात घर करून त्याला अँट हिल्स असं म्हणतात. लेसन म्हणजेच धडा. बनाना म्हणजेच केळी. लिव्ज म्हणजेच पाने. बायटिंग म्हणजेच चावणे. पेन म्हणजेच वेदना किंवा दुःख होणे. ट्रम्पेट म्हणजेच काय? हत्ती जो आवाज काढतो सोंडातून त्या आवाजाला इंग्लिशमध्ये ट्रम्पेट असं म्हणतात. लाऊडली म्हणजेच काय? मोठ्या आवाजात. रिअलाइज म्हणजेच काय? जाणीव होणे किंवा समजून येणे किंवा कळणे. मिस्टेक्स म्हणजेच काय? चूक. अंडरस्टूड म्हणजेच काय? समजले. ऑनवर्ड्स म्हणजेच त्या दिवसापासून किंवा त्या दिवसानंतरनं. ट्रबल म्हणजेच काय? त्रास देणे. स्ट्रॉंगर म्हणजेच काय? ताकदवान. ग्रेटर म्हणजेच काय? एकदम श्रेष्ठ. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला खाली सेंटेन्स देण्यात आलेले आहेत. तर ते जे सेंटेन्स आहेत आपल्याला टेक्स्टबुक मधले जे पॅसेजेस आहेत त्यामधून शोधून इथे लिहून घ्यायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. तर फर्स्ट वन आहे द ॲन्ट्स डिसाइडेड डॅश. द ॲन्ट डिसाइडेड. ॲन्टने काय डिसाइड केलं? काय ठरवलं होतं ॲन्टनं? द ॲन्ट डिसाइडेड टू टीच द एलिफंट अ लेसन. तर इथं ॲन्टनं काय ठरवलं होतं? की मुंग्यानं काय ठरवलं होतं? की एलिफंटला काय करायचं आहे? धडा शिकवायचा आहे. हत्तीला काय शिकवायचं आहे? धडा शिकवायचं आहे असं ॲन्टनं इथे ठरवलं होतं. तर आन्सर काय येईल? द ॲन्ट डिसाइडेड टू टीच द एलिफंट अ लेसन. द ॲन्ट
decided to teach the elephant a lesson. That after next one आहे the elephant was unable तर पॅसेज मध्ये शोधून घेऊया आपण. the elephant was unable त्याला त्रास सहन होईना. मुंग्या जेव्हा त्याच्या अंगावर चढल्या आणि त्याला चावू लागल्या त्याला त्या वेदना सहन होत नव्हत्या तर तो काय केला मोठ्यानं ओरडला. तर तेच आहे पहा the elephant was unable to bear the pain. the elephant was unable to bear the pain. तर आन्सर काय येईल पहा the elephant was unable to bear the pain. That after next one आहे it understood that all living beings dash. तर हत्तीला कळून चुकलं. काय समजलं काय रिअलाइज झालं की सगळ्या जीवांना काय होतो त्रास होतो. सगळ्याच प्राणी मात्रांना लिव्हिंग बेंग्सला काय होणार आहे फील पेन होणार आहे. सगळ्यांनाच त्रास होतं. हे कोणाला कळून चुकलं एलिफंटला कळून चुकलेलं आहे. तर इथं त्याचं कंप्लीट काय होईल पहा सेंटेन्स इट अंडरस्टूड दॅट ऑल लिव्हिंग बीइंग्स फील पेन. तर आन्सर काय येईल पहा इट अंडरस्टूड दॅट ऑल लिव्हिंग बीइंग्स फील पेन. तर आफ्टर नेक्स्ट वन आहे फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स द एलिफंट डॅश. मग त्या दिवसापासून त्याला कळून चुकलं की सगळ्यांना त्रास होतोय. मग त्या दिवसापासून त्यांनी काय केलं फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स द एलिफंट डिड नॉट ट्रबल अदर्स. तर दुसऱ्यांना तो त्रास द्यायचा काय केलेला आहे बंद केलेला आहे. तर आन्सर काय येईल फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स द एलिफंट डिड नॉट trouble others. तर अशा प्रकारे आपण कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज सर्च आउट करून लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टिक द कॅरेक्टर फ्रॉम द स्टोरी. तर स्टोरीमध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत येथे विचारण्यात आलेलं आहेत आपल्याला. तर स्टोरीमध्ये आहे एलिफंट अँड अँड्स आहेत. काय काय आहेत एलिफंट्स आणि अँड्स हे कॅरेक्टर्स आहेत. तर इथं आपल्याला ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत कुठले कुठले कॅरेक्टर्स आहेत इथं विचारण्यात आलेले आहेत पहा. टायगर आहे का स्टोरीमध्ये तर नाहीये. एलिफंट आहे तर एलिफंटला काय करूया टिक करून घेऊया. डॉग आहे का नाही. बटरफ्लाय सुद्धा नाहीये तर काय आहे अँट आहे. अँट म्हणजेच मुंग्या आहेत तर याला काय करून घेऊया टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. तर इथं खाली काही आपल्याला वर्ड्स देण्यात आलेले आहेत तर ते वर्ड्स आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर्स मध्ये लिहायचे. अल्फाबेटिकल ऑर्डर्स म्हणजेच काय A to Z जे लेटर्स आहेत त्या A to Z लेटर्स नुसार आपल्याला फर्स्ट लेटर्स इथं पाहायचं आहे. फर्स्ट लेटर कुठला येईल त्यानुसार इथं आपल्याला फिलअप करायचं आहे. तर पहा फर्स्ट वन आहे बियर एलिफंट अँड अँट. A to Z मध्ये फर्स्ट लेटर येणार आहे A. फर्स्ट लेटर येणार आहे A तर इथं फर्स्ट वन लिहून घेऊया अँड. A आफ्टर येणार आहे B. पहा A आफ्टर येणार आहे B म्हणून B चा झाला बियर तर इथं लिहून घेऊया बियर. B आफ्टर C D E. C नाहीये D नाहीये. D नंतर आलेला आहे डायरेक्ट E वरून आहे एलिफंट तर इथं आपण एलिफंट हा वर्ड लिहून घेऊया. अशा प्रकारे आपण अल्फाबेटिकल ऑर्डर्स कंप्लीट करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लिव्स बनाना फॉरेस्ट. तर A to Z अल्फाबेट मध्ये फर्स्ट लेटर येणार आहे B तर इथं B चा आपण इथं बनाना लिहून घेऊया. B आफ्टर येणार आहे F. पहा B आफ्टर C D E F. F फॉर फॉरेस्ट येईल तर B नंतर ना आला फॉरेस्ट. फॉरेस्ट आफ्टर येणार आहे लिव्स. फॉरेस्ट आफ्टर येणार आहे लिव्स. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सन मून क्लाउड. तर फर्स्ट लेटर येणार आहे क्लाउड कारण A to Z मध्ये A B नंतर ना फर्स्ट येणार आहे C. C आफ्टर येणार आहे M. M फॉर मून आणि मून नंतर येणार आहे सन. नेक्स्ट वन आहे
डिस्कस द चेंजेस इन द बिहेवियर ऑफ द एलिफंट. तर इथं आपल्याला एलिफंटमध्ये त्याच्या स्वभावामध्ये काय चेंजेस झालेले आहेत इथं आपल्याला सांगायचं आहे. तर इन्सिडेंट घटना घडण्या अगोदर त्याचं वागणं कसं होतं, स्वभाव कसा होता आणि घटना घडल्यानंतर त्याचं स्वभाव कसं झालं हे इथं सांगायचं आहे. बिफोर द इन्सिडेंट तो काय करायचा, हत्ती रोज काय करायचा, मुंग्यांची घरटी तुडवत जायचा आणि छोट्या प्राण्यांना तो त्रास द्यायचा. कधी? ती घटना घडण्या अगोदर. कुठली घटना घडण्या अगोदर? जेव्हा मुंग्या चावल्या त्याच्या अगोदर तो काय करायचा, सगळ्या प्राण्यांना त्रास द्यायचा आणि मुंग्यांची घरटी तुडवत जायचा. पण हे इन्सिडेंट जेव्हा घडलं, कुठलं इन्सिडेंट, जेव्हा मुंग्या त्याला चावल्या, त्याला वेदना सहन झाल्या नाहीत. मग त्यानंतर मुंग्याने त्याला समजावून सांगितलं. काय सांगितलं? काय झालं त्यानंतर? मुंग्याने त्याला चावल्यानंतर त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली की आपण काय करतोय, सगळ्या प्राण्यांना त्रास देतोय, मुंग्यांची घरटी तुडवतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या चुकाची जाणीव त्याला तिथे झाली. कोणाला? एलिफंटला. आणि त्याने ठरवलं की तो कोणालाही त्रास देणार नाही आणि सर्वांशी प्रेमाने वागेल. तर त्याला इंग्लिशमध्ये आपण अशा प्रकारे म्हणू शकतो. पहा, बिफोर द इन्सिडेंट्स काय होतंय, द एलिफंट वॉज अ व्हेरी प्राऊड and careless. Every day he walked heavily and stamped on the ant hills. He troubled the small ants and did not care about their pains. After the incidents, घटना घडल्यानंतर काय झालेलं आहे पहा. When the ant hills bit the elephant, he felt a great pain. He then realized his mistakes and understood that all living beings feel pain. From that day onwards, he became kind and never troubled anyone again. तर अशा प्रकारे आपण डिस्कस द चेंजेस इन बिहेवियर ऑफ द एलिफंट. एलिफंटच्या वागण्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत तिथं आपण डिस्कस करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड अँड डिस्कस अ स्टोरी बुक अबाउट ॲनिमल्स. तर इथं काय म्हणलेलं आहे, स्टोरी बुक्स रीड करा म्हणलेले आहेत. काय करा म्हणलेलं आहे, स्टोरी बुक्स रीड करा म्हणलेलं आहे रिलेटेड टू द ॲनिमल्स. ॲनिमल्स रिलेटेड जे काही स्टोरी बुक्स आहेत तर ते स्टोरी बुक्स काय करा म्हणलेलं आहे, तर रीड करा म्हणलेलं आहे. तर आणि त्या स्टोरी बुक्सचं इथं काय करा म्हणलेलं आहे, डिस्कशन करा म्हणलेलं आहे. काय करा म्हणलेलं आहे, डिस्कशन करा म्हणलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 4.5 द एलिफंट अँड द ॲन्ट हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.